किजन प्रीमियर लीग 2023 पर्व 8वे आणि या महापर्वातील हा पहिला सेमीफायनलचा सामना करो या मरो या मॅच मध्ये जिंकणारा संघ या चमचमत्या ट्रॉफीकडे नजर लावणार आणि या मॅच मधून पराभूत होणारा संघ पुढल्या वर्षी या क्षणाची वाट पाहणार. या दोन हट्टांसाठी हा खेळ आपण पाहणार आहोत. यावेळी मैदानावरती स्वर्गीय बलराम पाटील 11 विपक्ष सूर्य 11. एका बाजूने निखिल गोवारीचा हा संघ, दुसऱ्या बाजूने परेश म्हात्रे ज्या नावाचा डंका अगदी रायगडच्या क्रिकेट पटलावरती गाजतो त्या परेश म्हात्रेचा हा संघ विपक्ष निखिल गोवारीची टीम. या दोन संघांमध्ये नाणेफेक पाहिली आपण, निर्णय सुद्धा पाहिले आणि थोड्याच वेळात या मैदानावरती त्या दोन संघांमधील तो खेळ सुद्धा पाहणार आहोत. पंच आपल्या जागेवरती पाहायला मिळतात. हॅलो 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 हॅलो. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण कॉम बॉक्स मध्ये या लगेच. या मॅच साठी परीक्षण करताना आपण पाहणार आहोत पंचांच्या भूमिकेत दीपकजी पाटील सर, त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे सर. पहिला गोलंदाज पाहायला मिळतोय स्वतः निखिल गोवारी. तो लेट्स स्टार्ट द मॅच. या पहिल्या मॅचला सुरुवात होणार अगदी आयपीएलच्या धूननुसार. पहिल्या सेमीफायनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मॅच कडे स्वर्गीय बलराम पाटील 11 विपक्ष सूर्य 11. या दोन संघांमधील ही लढत अगदी महत्वाचा सामना. पहिला चेंडू फेकणार निखिल गोवारी. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू, हा चेंडू वीरकावून दिलाय. ऑन साइडला चेंडू चाललाय आणि पहिल्या चेंडूवरती सलामी दिली. पंचांचा निर्णय येतोय. हा बेमिसाल अप्रतिम टायमिंग A1 क्वालिटीचा षटकार. कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय ज्ञानेश्वरजी नंदीव म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तसेच सन्माननीय नगरसेवक विजयजी चिपलेकर साहेबांचं मी प्रथमतः शब्द सम्मानानं स्वागत करतोय आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय केजीएन प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून. आणि या मॅच मध्ये परेश म्हात्रेची विकेट जर निखिल गोवारीने मिळवली, ईगल फीट सेंटर कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. एक विकेट साठी 500 रुपये, एक षटकारासाठी 200 रुपये. पैशांची उधळण. प्रत्येक चेंडू माग अगदी कॅश कॅश कॅश. अनेक एटीएम इथे ओपन झालेत आणि या एटीएम मधून आता कोण कॅश विड्रॉल करतोय, कशा प्रकारची फटकेबाजी, कशा प्रकारची गोलंदाजी. हा दुसरा चेंडू अगदी स्वतःला सांभाळून खेळलाय. फील्ड केला जातोय. रनआउटची दाट शक्यता. पंचांकडे जोरदार अपील थर्ड अंपायर साठी अप्लाइड केले जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजानं कमबॅक चांगलं केला आणि या चेंडूवरती स्वतःला सावरताना अगदी पुश केला फक्त चेंडूला. हलक्या हाताने चेंडू खेळल्यानंतर एक धावसंख्येची घेण्याची प्रयत्न अगदी सहजरित्या धावता धावता हा फलंदाज फसतोय की काय याच्याकडे सगळ्यांची नजरा लागल्यात. अगदी डायरेक्ट हिट झाला हा चेंडू. बरोबर, फार क्रिटिकल डिसिजन आहे. आमचे थर्ड अंपायर नक्कीच तुम्हाला हा डिसिजन कळवतील. काय क्वालिटी आहे. जी ऑन क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. लाईव्ह थेट प्रक्षेपण. अगदी फार क्लोज डिसिजन आहे. हा बॅट्समन सेफ आहे. एक धावसंख्या अगदी सहजरित्या नाही म्हणता येणार. फार क्रिटिकल डिसिजन होता, परंतु हा निर्णय फलंदाजच्या
कोट्यामध्ये जातोय आणि सुरक्षित म्हणून त्याला सुचना येतोय. दोन चेंडू मागे फार हालचालीनं वेध आला या मैदानावरती. या सामन्यामध्ये अतिशय महत्वाचा सामना आणि या सामन्यातून या दोन चेंडू मागे 7 धावसंख्या झाली. कट केलाय चेंडू थर्ड स्लिप कडे जातोय. चेंडू पाहता पाहता अगदी वेगाच्या वारेच्या वेगानं चेंडू जाणार 4 धावसंख्येसाठी चौकार. अगदी ज्या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस लावलाय त्या विकेट्स त्या फलंदाजानं हा चौकार लगावलाय. आणखी एक चेंडू. वा व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा आणखीन एक येतोय लगातार दुसरा चौकार. आपण 4 चेंडूंचा खेळ पाहायला निखिल गोवरीच्या षटकातील 4ही चेंडूंना अगदी वेगवेगळी वळणं पाहायला मिळतात. या मैदानाचा सभोवताली पूर्णपणे फायदा घेताना हे दोन फलंदाज सलामीचे पाहायला मिळतात. परेश मात्रीच्या बॅट मधून 2 चौकार. या षटकातील हा 5वा चेंडू. तर इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजयजी चिपलेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं वारकरी संप्रदायाची ही मूर्ती परमात्माची मूर्ती कार्यार्थानं देऊन त्यांचा इथे हा सन्मान. त्यांच्या समेत धुमाल साहेब दोघांचा सन्मान. इथे कुमार अण्णा यांचा इथे हा सन्मान या ठिकाणी तुम्ही पाहताय. विजयजी चिपलेकर साहेबांच्या माध्यमातून देखील नाईटची स्पर्धा आपण पाहिलीत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी. धन्यवाद. शेवटचा चेंडू. यावेळी आणखीन एक अप्रतिम फटका. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये. आणखीन एक येणार या षटकातील हा 3रा चौकार. षटक क्रमांक पहिलं संपतोय आणि 3 चौकार 1 षटकार 1 सिंगल अशा प्रकारे टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जाते. 2 दशकामध्ये हा संघ पोहोचतोय. टीम अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 कर्णधार अगदी आमने सामने पाहायला मिळाले. निखिल गोवारीनं पहिला षटक हाताळलं. फार जबाबदारीचं षटक होतं आणि या षटकामध्ये त्याची जबाबदारी ती पाहायला मिळाली नाही. चेंडूंची अचूक फेकी करता न आल्या कारणानं धावसंख्या मात्र ओसाडून निघाल्यात. 20 धावसंख्या लागली. 20 रन लॉस ऑफ 0 विकेट. अप्रतिम घातकी आणि सुरक्षित सुरुवात टीम स्वर्गीय बलिराम इलेव्हन या टीमनं केली आहे. सेमीफायनलचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि त्या षटकाचा अगदी परिपूर्ण फायदा उचललाय. 20 धावसंख्या लागली. नवीन गोलंदाज 2ऱ्या क्रमांकाचा गिरीश चिमणे. हा स्लोवर चेंडू फेकला होता. यष्टीरक्षण सुंदर परंतु यष्ट्यांचा वेध सोडणारा हा चेंडू अवांतर घोषित करण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर वाईट धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या पाहायला मिळतात 21. यावेळी कट केला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. वा काय फील्ड सजवली त्यानुसार गोलंदाजी केली जाते. गिरीश गोवारीचा हा अनुभव आहे आणि या अनुभवातून हा गिरीश चिमणेचा हा अनुभव आहे. जुई गावातील हा नामवंत खेळाडू आहे. कित्येक वर्ष खेळ खेळतोय. यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न करता चेंडू बॅटच्या खाली आला. त्याच्यामुळे 1 धावसंख्या सहजरित्या मिळवली जाते. एका धावसंख्येनं वाढतं धावफलक आतापर्यंत 1 षटक 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 22. तिसरा चेंडू गिरीजी चिमणे. स्लोवर चेंडू केला होता परंतु दिशा दाखवली. चेंडूला जागा शोधली मोकेची. चेंडू पाहता पाहता सीमारेषेकडे जातोय आणि चेंडू होणार फरार. 4 धावसंख्येसाठी येतोय या मॅच मधील हा 4था चौकार. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान सन्माननीय नगरसेवक
गोपीनाथजी भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. क्रिकेट म्हटल्यानंतर गोपीनाथ भगत साहेबांचं नातं नेहमीच राहिलंय. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक चेंडू त्याच दिशेनं पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु व्हेरिएशन पाहायला मिळतात. यावेळी चुकी झालीये, तालमेल चुकला आणि या तालमेलीचा मोबदला मिळतोय. आणखीन एक धावसंख्या वाढवली तर जाईल. याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होतं मित्रांनो, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, ज्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी या स्पर्धेसाठी वर्षात 7वे या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक च्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या होत्या. आणि यंदा यांचं इथे एक थाटामाटात इथे शुभागमन तुम्ही पाहताय. आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दत्त जयंतीचा 16 डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण उत्सव पाहतो ते अर्थातच प्रभुदास अण्णा भोईर आणि त्यांच्या सारी साथी सर्व सहकाऱ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण पाहताय त्यांच्या समवेत सन्माननीय देवनाथ भोईर साहेब, धनंजय भोईर साहेब या सर्वांचं आणि जाकीर खान साहेब या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. अगदीच एक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडाफार चकमक पाहायला मिळाली. गोलंदाज फलंदाज आणि यष्टिरक्षक या तिघांमध्ये हा खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती थोडाफार दिलासादायक निर्धाव चेंडू जरूर येतोय, परंतु या मैदानावरती या सामन्यामध्ये प्रभाकर नावाचं जे वादळ आता मात्र थोडंफार या चेंडूवरती थांबतोय. आतापर्यंत प्रभाकरनं 7 चेंडू केलेत आणि 7 चेंडू धावसंख्या मिळवली आहे 21 वरती हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. षटकांचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आले 20, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळाल्या 14, टोटल धावसंख्या पाहायला मिळतात 34. अजूनही एक विकेट इथं मात्र संपादन करण्यात यश आलं नाहीये सूर्या 11 या संघाला. आणि हा यश कोण मिळवणार? धावसंख्या जर थांबवायची असेल तर विकेट्स घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि या क्षणाला आपण अतिशय भक्कम सुरुवात पाहतोय. स्वर्गीय बलिराम 11 या टीमची धावसंख्या पाहायला मिळते 34. स्कोर कार्डवर धावसंख्या बिनबाद 34. तिसरं षटक, नवीन गोलंदाज दर्पेश परदेशी पहिला चेंडू फेकणार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अप्रतिम साऊंड आलाय, अगदी मिळलंय आणि चेंडू चाललाय परेश मात्रीच्या बॅट मधून. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये हा डंका लावणारा षटकार. अगदी 5 षटकांचा निर्धारित सामना आणि या सामन्यातील धावसंख्या मात्र थांबताना पाहायला मिळत नाहीये. धुव्वाधार सुरुवात. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॅटची कडा, एक धावसंख्या जरूर मिळाली. सेकंड स्लिप कडे चेंडू गेला होता. पंचांचा लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्या येईल. तर व्यासपीठावरती आजचे बर्थडे बॉय अर्थातच पनवेल तालुका टायगर ग्रुपचे अध्यक्ष शंकरभाऊ जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन. आज त्यांचा वाढदिवस, त्यांना खूप खूप शुभेच्छा. तिसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू असावा दर्पेश परदेशीचा. शॉर्ट पिच अटेम्प्ट केलाय, फटका बसलाय. पुन्हा एकदा एक धावसंख्या घेण्याचा चोरटा प्रयत्न, एक धावसंख्या झालीये. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न नाहीच करणार, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा मानस आणि धाडस परेश म्हात्रे करणार आहेत असं वाटतोय. या चित्रावरून स्पष्ट होतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. ते पहिल्या चेंडूवरती एक षटकार पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्या आणि आता मात्र बॅटकटच्या स्वरूपात एक धावसंख्या. चेंडू स्विंग होतोय जरूर, परंतु स्विंग नुसार या 2 चेंडूवरती थांबवलंय जरूर. पुढल्या 3 चेंडूवरती काय होतोय? हा फटका पाहतोय, लंगोच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पिंडू क्षेत्ररक्षण केलं जातोय. एक धावसंख्या जरूर झाली आणि एक धावसंख्येनंच फक्त समाधान मानावं लागतोय. आतापर्यंत 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ पाहिला, तर या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ सोडला तर थोडीफार इथं मात्र आलेख हा खाली येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू मागे 3 सिंगल आणि जणू या 2 फलंदाजांना थोडंफार थांबवण्यामध्ये सुयश आलंय दर्पेश या गोलंदाजाला. हा चेंडू हवेत आहे,
परंतु नाहीये, झेल होणार नाहीये दुसरे धावसंख्येचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावसंख्या अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येनं वाढतं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळते. 45 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. ज्या धावसंख्येला सुरुवात केली ती पहिल्या षटकानं 20 धावसंख्येनं, दुसऱ्या षटकात लागल्यात 14 धावसंख्या आणि या षटकात आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. धावसंख्या आल्यात 11, टोटल धावसंख्या 45 आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू. दर्पेश परदेशी आतापर्यंत यशस्वी ठरलाय. धावसंख्या दिल्यात 11, हा शेवटचा चेंडू शिल्लक. स्लोवर केला होता परंतु बॅट फिरवली. अगदी होडीवरून हलवा फिरावा तशा प्रकारचा हा फटका आणि चेंडू चाललाय केजीएन प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा षटकार. तर थँक्यू. 3 षटकं आय थिंक कंप्लीट झालेत. तर इथे आपण मान्यवरांचा सन्मान करूया. आत्ताच ज्यांच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय ते महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी सागर भाऊ यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रभुदास अण्णा भोईर खिडूकपाडा यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. मित्रांनो, दत्त जयंतीचा मोठा उत्सव आपण ज्यांच्या माध्यमातून खिडूकपाडा या नगरीमध्ये पाहतो ते सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेनेचे अध्यक्ष आणि मागच्या वर्षी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून दमदार योगदान राहिलंय त्यांचा हा सन्मान. प्रभुदास अण्णा भोईर ठेवून सामने हो जब्बर. विश्वाची ठाकूर मोठ्या नावाचा नाव गजरे. थँक्यू. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय धनंजय भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी धनंजय भोईर साहेबांना विनंती करतो की आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चेतन गोवारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धनंजय गोवारी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या धनंजय भोईर साहेबांचा इथे सन्मान चेतन गोवारी यांच्या शुभ हस्ते. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि वारकरी संप्रदायाची ही मूर्ती, विठू रखुमाईची ही मूर्ती देऊन या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान देवदास भोईर साहेब यांचा इथे हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी अनिकेतजी चिपलेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करावा. तर देवदासजी भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान अनिकेतजी चिपलेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि वारकरी संप्रदायाची मूर्ती देऊन त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. जेणेकरून आपण आपल्या घरात पांडुरंग बसावा आणि ही मूर्ती देऊन प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जातोय. त्याच्यानंतर झाकीर खान साहब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती असेल की आपण यावं. जाकिर खान साहब और आपके सभी जो दोस्त हैं उन सभी से गुजारिश करता हूं कि आप एक साथ आइए. आपका यहाँ पर शुभ सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से किया जाएगा और उनका सम्मान करने के लिए सागर भाऊ यांना विनंती करतो की आपण यावं आणि शुभ हस्ते जाकिर खान साहब और उनके साथी दोस्त उनका सभी का सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से किया जाए. तर थँक्यू. नाउ बॅक टू क्रिकेट. थँक्यू प्रवीणजी गायकर सर. 3 षटकं फेकले, 3 षटकामध्ये धावसंख्या झाल्या 51. अर्धशतक झलकावलाय. लोअर फुल टॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑन कडे चेंडू चालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे फील्ड केला जातोय आणि पाहता पाहता 1 धावसंख्या पूर्ण. त्याच्यानंतर अभि चव्हाण यांचा देखील इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अभि चव्हाण यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी या ठिकाणी चेतन गोवारी, पंकज चिपलेकर यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. तर अभिजित राऊत साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रखुमाईची ही प्रतिमा देऊन त्यांचा इथे हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अभिजितजी राऊत साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू. निखिल गोवारी हा षटक हाताळतोय.
वैयक्तिक दुसरं षटक. हा चेंडू फसलाय पटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. होणार का कॅच? आणि ही कॅच संपन्न केली जाते. आता मात्र पहिली विकेट सापडली हातामध्ये. परेश म्हात्रे नावाचा वादळ या मैदानातून बाहेर जाताना पाहायला मिळतोय. यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं होतं. आणि ज्या क्षेत्ररक्षकानं कॅच पकडली आहे आजच्या दिवसातील हा चौथा झेल आहे 2 मॅच मधील. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी फार महत्वाच्या क्षणाला हा फलंदाज बाद होणं तितकंच गरजेचं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि ती विकेट जरूर मिळवली आहे. इथून मात्र कमबॅक केला जाईल का? गोलंदाजी मार्कवर निखिल गोवारी. हा चेंडू आणखीन एक विकेट. व्हॉट अ कमबॅक. एसटी उद्ध्वस्त करून टाकले. नवीन येणारा फलंदाज अगदी जसा आला तसाचे तसा पुन्हा एकदा पीटी बॅक टू पॅव्हिलियन. गोलंदाजी निखिल गोवारीची बहुतांश वेळा पाहायला मिळते. त्या शैलीनं आता तो गोलंदाजी करतोय. या अगोदरच्या षटकात 20 धावसंख्या खर्च केल्यात, परंतु या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4ही चेंडूवरती कंट्रोल पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट पिच चेंडू न फेकता फलंदाजाच्या जवळ चेंडू फेकले जातात. आणि इथून मात्र धावसंख्येला थोडाफार आला आणलाय. चौथ्या षटकात आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. फक्त 2 चेंडू मग एक सिंगल आणि तदनंतर मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट. इथून मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे निखिल गोवारी ऑन हॅट्रिक. तिसऱ्या विकेट मिळणार का लगातार तिसऱ्या चेंडूवरती? आणि या टुर्नामेंट मधील आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक होणार का? आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक मिळवणार का? या प्रश्नचिन्ह आहे. आणि हा प्रश्नचिन्हाचा उलगडा या चेंडूवरती होणार आहे. स्ट्राईक मार्कवरती नवीन फलंदाज संदेश भोपी. गोलंदाजी मार्कवर निखिल गोवारी. हा चेंडू हॅट्रिक न होता फलंदाजानं इथून मात्र आपला उतार दाखवलाय. चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. क्रमांक 15. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या धूनसाठी. तिथून मात्र ही धून कोणाला तरी ऐकायला मिळणार. कारण या स्पर्धेतील ही महत्वाचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. जिंकणार तो या चमचमत्या ट्रॉफीकडे वाटचाल करणार आणि पराभूत होणारा संघ पुढल्या वर्षी या स्पर्धेची आठवण काढणार, वाट पाहणार. शेवटचा चेंडू हलक्यात खेळून काढला. लॉंग ऑफ कडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड करतोय. आणि जोपर्यंत फील्ड केला जातील पर्याप्त वेळेमध्ये 2 धावसंख्या पाहता पूर्ण केल्या जातात. अगदी चित्त्याच्या सप्लायनं ही दुसरी धावसंख्या पूर्ण केली आहे. आणि स्कोर कार्ड वरती थोडीफार हालचाल पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. धावसंख्या झाल्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा स्वर्गीय बलराम इलेव्हन संघ 61 वरती. चौथं षटक संपल्यानंतर 61 धावसंख्या 2 बाद 61 स्वर्गीय बलराम इलेव्हन टीम. आणि हा 5वा षटक नवीन गोलंदाज रोशन पाटील. हा चेंडू
यशरक्षकाकडून थोडीफार चुकी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येईल. अवांतर स्वैर चेंडू फेकला जातोय. 5व्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय आणि या सुरुवातीलाच हा अवांतर चेंडू फेकला जातोय. 2 धावसंख्या अगदी सहजरित्या फ्री स्वरूपात आल्यात. ज्या 1-1 धावसंख्येसाठी परेश निखिल गोवारीचे दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न करावे लागत होते आणि त्या 2 धावसंख्या इथून मात्र अगदी सहजरित्या सडल हाताने या गोलंदाजाने दिल्यात. नाव आहे रोशन पाटील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकणार. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील. गिरीश गोवारी, गिरीश चिमणे यष्टीरक्षकच्या भूमिकेत पाहायला मिळतात. हा चेंडू आणखीन एक दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा अवांतर स्वेर चेंडू आणखीन वाईट स्वरूपात. 1 धावसंख्या जोडली जाईल आणि एका धावसंख्येनं वाढता धावफलक पाहायला मिळतोय. 64 ऑन बोर्ड. 2 बाद 64 गतिमान धावसंख्या आणि जी विध्वंसकता पाहायला मिळाली आहे या 4 षटकामध्ये ती याही षटकामध्ये पाहायला मिळते का? हा चेंडू लॉफ मध्ये होता. ऑन साइडला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि अगदी सहजरित्या झेल पकडण्यात यश येतोय. पकडली आहे कॅच आणि इथून मात्र या इनिंग मध्ये आणखीन एक विकेट मिळवला जातोय. बॅट्समन बाद होईल संदेश भोपी. चेंडू जास्त लांबणीवरती गेला नाही. एलिव्हेशन कमी मिळालं. नक्कीच हा चेंडू सुद्धा सीमापार झाला असा. लॉफ केला होता चेंडू. ऑफवॉली प्रकारचा चेंडू होता आणि थोडाफार स्विंग ऍक्शन असल्या कारण हा चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध येत नाही आणि त्यामुळेच की काय फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय यश गोवारी. रोशन पाटील गोलंदाजी करतोय. हा 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. 5वं षटक फेकतोय. 2 चेंडू वाईट फेकलेत. 3 धावसंख्या सहजरित्या दिल्या. 3ऱ्या चेंडूवरती मात्र अप्रतिम. यावेळी आणखीन एक कॅच होण्याची शक्यता. आणखीन एक कॅच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 फलंदाज कॅच स्वरूपात बाद होतात. हा मिळाला या टीमला 4था हादरा. हा क्षेत्ररक्षक पाहतो ना मयूर गोवारी. तर राजकारणामध्ये अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पद आणि या मॅच मध्ये या सामन्यांमध्ये मयूर गोवारी आणि कॅच ती काय जात नाहीये. वारंवार त्याच्या हाताकडे येतात. अशा प्रकारे 5वा झेल पकडलाय मयूर गोवारी यानं आणि या 5व्या षटकामध्ये हा गोलंदाज सुद्धा आता हॅट्रिक शंभर होते. रोशन पाटील ऑन हॅट्रिक. लगातार 2 चेंडूमध्ये 2 झेल पकडलेत आणि या 3ऱ्या चेंडूवरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक. फुलटॉस चेंडू हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे परंतु कॅचचा प्रयत्न केला नाही. 1 धावसंख्या झाली आहे. फुलटॉस चेंडू फेकला होता. कॅच साठी जरूर प्रयत्न करायला हवे होते. यासाठी सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. बॅकिंग साईडला फिल्डिंग सुद्धा होती परंतु प्रयत्न नाही केले आणि त्यामुळेच की काय 1 धावसंख्या मिळते. परंतु या गोलंदाजाची मात्र हॅट्रिक ही मात्र आता विसरून जावी लागते. स्वर्गीय बलराम पाटील 11 संघाचा 12वा प्रतिनिधी कल्पेश मुंडकर नवीन फलंदाज आहे. त्या फलंदाजाने आता नुकतीच 1 धावसंख्या मिळवली आहे. पाहता पाहता या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क रोशन पाटील. या षटकामध्ये अजूनही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. या मोबदल्यात 2 फलंदाज बाद केलेत आणि स्ट्राईक वरती प्रभाकर मात्रे अजूनही आहे. ज्या प्रभाकरनं या इनिंग मध्ये फार मोठी धावसंख्या साकारण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा दाखवलाय. 33 धावसंख्या 11 चेंडू मध्ये. हा लोअर फुलटॉस चेंडू अगदी अप्रतिम चेंडू फेकला. 1 धावसंख्या झाली. 2ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2री धावसंख्या सुद्धा पूर्ण केली जाते. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 षटक आणि 5 चेंडू फेकलेत. धावसंख्या टोटल पाहायला मिळतात 67 4 लॉस. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सॉरी हा 5वा चेंडू. बॅटची कडा लीडिंग एज लागली आहे. हवेत आहे चेंडू आणि स्वतः गोलंदाज पकडणार कॅच आणि इथून मात्र प्रभाकर म्हात्रे नावाचा फलंदाज 33 वरती बाद होताना पाहायला मिळतोय.
अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्या पाहायला आल्या, तदनंतर मात्र 14 धावसंख्या, नंतर मात्र 17 धावसंख्या. आणि ज्या प्रकारे परेश म्हात्रेनं मैदान जसं सोडलं ना, तिथून मात्र आलेख हा खाली येताना पाहायला मिळाला. आणि तीच मात्र दमक या गोलंदाजानं शेवटच्या 2 गोलंदाजानं करून दाखले. एका बाजूने निखिल गोवारी आणि दुसऱ्या बाजूने हा षटक रोशन पाटील. लोअर फुलटा चेंडू, बॅटची कडा, फील्ड केला जातोय, परंतु चेंडू चाललाय नॉनस्टॉप कडे आणि पाहता पाहता होणार. या षटकात जो फटका आला नव्हता तो फटका मिळवला जातोय आणि शेवटच्या चेंडू बॅटकरच्या सुरुवातीत तो चौकारांना धावसंख्या झाली 71 आणि 5 षटकांचा खेळ संपतोय. पहिली इनिंग संपन्न होतोय आणि पहिली इनिंग संपन्न झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा स्वर्गीय बलिराम इलेव्हन संघ 71 वरती वाटचाल करतोय. आणि नेक्स्ट बॅटिंग साठी येणाऱ्या सूर्य इलेव्हन टीम साठी 72 धावसंख्येचं उद्दिष्ट उभं केलं जातोय. वेल प्लेड. पहिल्या 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये जो खेळ पाहायला मिळाला तो शेवटच्या 2 षटकामध्ये थोडाफार ढासळला गेला, परंतु धावसंख्या मात्र सन्मानजनक 5 षटकामध्ये 71 लावण्यात आली आहे. जे काका सन्माननीय परशुराम परदेशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या सर्व मान्यवरांचं आम्ही KJN कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग च्या वतीनं आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. गोपीनाथजी भगत साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका, परशुरामजी परदेशी साहेब त्यांच्या समेत संदेशभाई, आपलं सहर्ष स्वागत. नौपाडा गावचे टीम मॅनेजर परशुराम परदेशी साहेबांना तुम्ही देखील पाहताय, सातत्याने दमदार योगदान त्यांचंही क्रिकेटसाठी त्यांचंही सहर्ष स्वागत. तर बघा संदेश भगत कॅप्टन उपस्थित झालेत. साई 11 नौपाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन सेकंड सेमीफायनल आणि त्यांना फाईट करेल ND 11 योगेश स्मृती. रोशन म्हात्रे आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. सर्वात ताकदवर फलंदाज आणि सर्वात उंच बांधाचा हा खेळाडू तुम्ही पाहाल तर रोशन म्हात्रे. टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गोपीनाथ भगत साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते सेकंड सेमीफायनलचा टॉस आपल्या शुभ हस्ते आपण करावा. शो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीम कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊ, दोन्ही संघांना शुभेच्छा. संदेश यावा आपण टॉस बॉक्स मध्ये. तो टॉस का बॉस सिक्का उछला जाएगा दोनों टीमों के पक्ष में. अगदी ताकदवर दोन्ही तुम्ही कॅप्टन पाहू शकाल. तो टॉस का बॉस
काही क्षणातच दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करूया. यातून जो संघ विजय होईल मित्रांनो तो कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 8व्या या वर्षामध्ये फायनलचा दावेदार संघ ठरेल. परंतु पाहूया विजयासाठी गरज असेल 30 बॉल आणि 72 धाब्यांचं बरं मोठं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु धावाचा पाठलाग कसा होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. जर अतुलची बॅट तलपली तर या धावा सहज पार होतील. परंतु निखिल गोबारी याला देखील साथ द्यावी लागेल. तर टॉस का बॉस सेकंड सेमीफायनल साई 11 नौपाडा विरुद्ध ND 11 योगेश स्मृती या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. आणि टॉस जिंकलाय ND 11 योगेश स्मृती टीमने. रोशन जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण ही मॅच संपल्यानंतर मैदानात उतरायचंय. तर इथे सन्मान आपण करूया मित्रांनो. इथे SK पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गोपीनाथ भगत साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. माहिती उपदा शाल पुष्पगुच्छ आणि पांडुरंगाची ही प्रतिमा देऊन त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मैच होगा स्टार्ट. गेंदबाज तैयार. पहली गेंद के ऊपर गैप ढूंढने का प्रयास किया था. डीप लॉन्ग ऑफ में गेंद जा रही है. एक रनों के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोला. त्यानंतर परशुराम परदेशी साहेब नौपाडा संघाचे कोच आपण या ठिकाणी पाहू शकाल. सध्या इंडियन क्रिकेट टीमला राहुल द्रविड कोचिंग करतात आणि आपण नौपाडा क्रिकेट संघाचे कोच पाहू शकाल. प्रशिक्षक या ठिकाणी परशुराम परदेशी साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी SK वाई यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. अपर कट खेलने का प्रयास जरूर किया था. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. लगभग देखा जाएगा प्रति ओवर में मेरे ख्याल से 14 से अधिक रन बटोरने बहुत जरूरी होंगे बल्लेबाजी करने वाली टीम. यस वन बाउंस का इशारा अंपायर देते हुए गेंदबाज अतुल को. मास्टर सूर्या 11 टीम इन रनों को चेस कर रही है. 72 रनों का टारगेट है. सबसे बड़ा टारगेट यहां पर खड़ा कर दिया है. शुरुआत धमाकेदार देना जरूरी होगा. लेग कटर करने का यह प्रयास था गेंदबाज अतुल का, लेकिन गेंद लेग स्टंप छोड़ती भी व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बिल्कुल बढ़ोतरी हो चुकी है और इसी एक रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. मजा आएगा इस मुकाबले में. अतुल ताकतवर बल्लेबाज जरूर है, लेकिन एक तरफ गेंदबाज अतुल मात्रे ये भी जबरदस्त गेंदबाज है. यानी कि दोनों अतुल के बीच में ये लड़ाई आपके सामने नजर आती हुई. छोटी गेंद थी, बैकफुट पे जाकर पंच किया. इस गेंद को शॉर्ट स्क्वायर लेग में अंपायर के बगल में खिलाड़ी जरूर थे. थोड़ी सी मिसफील्ड हुई, उसका फायदा तुरंत उठाया बल्लेबाज ने और 1 रन कंप्लीट करते हुए 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 3 रन. 72 लक्ष्य का पीछा करना है. टारगेट तो बड़ा जरूर है. पावर प्ले के ओवर में रन बनाने भी इनके लिए बहुत जरूरी होंगे. अगर पावर प्ले में रन नहीं बनाओगे तो आप कब बनाओगे. अतुल मात्रे तैयार. यॉर्कर जबरदस्त लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी. मिडॉन का खिलाड़ी तेजी के साथ गेंद को उठाए. 1 रन और लेते हुए बल्लेबाज और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. 72 का लक्ष्य है. 68 का अभी भी पीछा करना है. हम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है. एक छक्के से पेट नहीं भरेगा. आपको बड़े छक्के लगाना, ज्यादा छक्के लगाने इस मैच में बहुत जरूरी होंगे. शॉर्ट पिच लाइन की बॉल. मौका था जरूर, लेकिन चलिए अपने फॉलो में अतुल भी बहुत दूर थे, इसकी वजह से ये कैच को नहीं लपक पाए. 1 रन तो जरूर मिलेगा और इसी 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रनों के ऊपर. इस ओवर में अभी तक एक भी बाउंड्री नहीं, एक भी छक्का नहीं. यहां पर जरूरत है कि बड़े बड़े रन निकालने होंगे. खोद कर निकाला. इस गेंद को गैप में है जरूर. मिड विकेट का खिलाड़ी वाइड स्लॉन्ग ऑन की तरफ आएगा. उनके पहुंच से दूर गेंद सीमा रेखा पार. एक चौकों की तलाश थी. जो दबाव था वो दबाव कम करते हुए बल्लेबाज निखिल गोवारी और इसी के साथ पहले ओवर की हुई समाप्ति. पहले ओवर की समापन के बाद रन संख्या बने है स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 9 रन.
शिवरायांचे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत. केशरी कपाली गंध तुम्हा आम्हा शिवछत्रपतींचा छंद, एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत. डीजे तुमचंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलिए यहाँ पर पहले ओवर में रन संख्या बनी है टोटल 9. 72 का पीछा करना है अब जीतने के लिए. आने वाली 24 गेंदों में मेरे ख्याल से 63 रनों की जरूरत है, यानी कि लगभग रिक्वायर्ड रन रेट है वो 15 से अधिक यहाँ पर बढ़ता हुआ, क्योंकि 9 रन बने हैं पहले ओवर में. राज संघर्ष की जो चलता है वही मैदान में मैच को बदलता है. जिसने रातों में जंग जीती है वही सूर्य बनकर निकलता है. क्या सूर्य बनकर निकलेंगे मास्टर सूर्या 11 टीम की तरफ से? कोई बल्लेबाज, गेंदबाजी में दूर वाली छोर से परिवर्तन. प्रशांत मात्रे गेंदबाजी के लिए राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे. पावर प्ले नहीं यूज कर रही है बैटिंग टीम, शायद तीसरे या चौथे ओवर में यूज करना चाहेगी. इस ओवर में अगर रन मिलेंगे तो शायद कमबैक कर सकती है मास्टर सूर्या 11 टीम. छोटी गेंद थी, पुल कर दिया इस गेंद को. खिलाड़ी आते हुए दूर से गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे. केवल 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 10 रन. 72 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई अभी भी मेरे ख्याल से 62 रनों की आवश्यकता है. जहां कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है, लेकिन कोशिश तो करनी होगी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जंग में हमेशा बने रहना, हार कभी मत मानना, क्योंकि मैच में बने रहना तो हालात से क्या डरना. जंग मैदान में जारी है तो फिर हार को नहीं देखा जाता, बल्कि जीतना कैसा है यह देखा जाता है. लाजवाब गेंदबाजी, पूरी तरीके से बल्लेबाज को बांध कर रखा है, यानी कि कितनी खतरनाक गेंदबाजी नजर आ रही है. अब तक स्वर्गीय बलिराम पाटिल 11 टीम के गेंदबाजों की ओर से अतुल मात्रे ने पहले ओवर में 9 रन दिए. ये दूसरा ओवर है पारी का. दूसरे ओवर में कितनी जबरदस्त गेंदबाजी नजर आती हुई. ये शायद मौका बन सकता था. डायरेक्ट हिट करने का प्रयास, 1 रन मुकम्मल. दूर से आए थे, माफ कीजिएगा, गेंदबाज आए थे कवर के लिए, लेकिन वहां पर वो भी नहीं रोक पाए. रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. 2 लेग बाइस का इशारा अंपायर का और इसी 2 रनों की मदद से मास्टर सूर्या 11 टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 12 रन. देखिए मैच को यहां पर पलटना होगा. मंजिल तेरे कदमों से दूर बहुत है, मगर तसल्ली है कि कदम तुम्हारे साथ है. उन्हीं कदमों के ऊपर भरोसा रखते हुए ये बड़े टारगेट का पीछा करते हुए रनों को बनाना भी होगा. मास्टर सूर्या 11 जिनकी गेंदबाजी जब चल रही थी वो गेंदबाजी काफी खराब रही, काफी सारी मार मिली इनके गेंदबाजों को. मात्र यहाँ पर अब बल्लेबाजी में अपना जौहर दिखाना भी बहुत जरूरी होगा. 2 अंपायर दीपक पाटिल सर मैन फ्रॉम पाली, द्वारकानाथ सोरगे मैन फ्रॉम बेलौली, ये दोनों एक ही विभाग से ये अंपायर बिलोंग करते हैं. शॉट अच्छा है इस बार, बड़े शॉट की तलाश थी. मिड विकेट के ऊपर से आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग 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 हिट. का टोटल अगर चर्चा करेंगे पूरे कामोठे जुई नौपड़ा प्रीमियर लीग में 130वां छक्का बल्लेबाज निखिल गोवारी के बल्ले से और 150 चौके अभी तक इस श्रृंखला में लग चुके हैं. छक्कों के साथ दबाव यहां पर कम होता हुआ टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन. तेज बॉल डालने का प्रयास जरूर किया था, ऑफ स्टंप से बाहर है. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रन. स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं गोपीनाथ जी भगत साहब नगर सेवक, परशुराम जी काथारा, परशुराम जी परदेशी, उनके समेत ज्ञानदेव मात्रे साहब, उनका भी हम स्वागत करेंगे. स्क्रीन पर बिल्कुल आपके ऊपर नजर आते हुए अच्छी गेंद, रन आउट का मौका बन सकता था, लेकिन तेज रनिंग बिटवीन द विकेट इन 2 खिलाड़ियों के बीच में इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 21 रन. इस ओवर में 10 रन अभी तक आ चुके हैं. फिलहाल जिस तरीके से बात करेंगे 19 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है. 16.11 की रिक्वायर्ड रन रेट से इन रनों को बनाना भी जरूरी होगा. शंकर बाबू यादव टाइगर ग्रुप पनवेल तालुका अध्यक्ष इन एक्शन में कॉलोनी टीम की तरफ से नजर आएंगे, लेकिन उनके सामने जो ही काम्बोटे नौपड़ा ये टीम होगी. ये पटकी हुई बॉल थी, शॉट पुल करने का प्रयास था. मिड विकेट में खिलाड़ी डाउन द ग्राउंड, बैट्समैन होंगे आउट. प्रभाकर के द्वारा बढ़िया कैच और ये पहला करारा झटका मास्टर सूर्या 11 टीम को. गाडी क्रमांक 15
संपार तो पानी की मांग बिल्कुल की जा रही है, पानी लेकर जाइए मैदान में। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। आने वाली 18 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है। तब तक ड्रिंक से मैदान में सुनते हैं डीजे की एक संगीत, डीजे म्यूजिक। हक्काचा आवाज करीत सुटलाय भूमिपुत्र बघा भेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल। तो बिल्कुल आने वाले 18 गेंदों में 51 रनों की आवश्यकता है। बल्लेबाज नए आते हुए चेतन गोवारी, इनके लिए सुवर्ण मौका है। विक्रांत, माफ कीजिएगा, विक्रांत पाटिल 18 बॉल 51 रनों की आवश्यकता। विक्रांत के लिए सुवर्ण मौका है। लगातार 2 छक्के दागते हैं तो उनके लिए अमित गोवारी, इनकी ओर से 1000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। और अतुल पाटिल के बल्ले से 2 छक्के आते हैं तो सोनू पाटिल, इनकी ओर से 2000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा। मैंने सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका, लेकिन ये खिलाड़ी का हौसला बढ़ाने का काम जरूर किया मैदान में। सिर्फ खड़े होकर पानी देखने से नदी पार नहीं होती, वैसे मैदान में आप बिना मेहनत से कुछ नहीं कर सकते, मेहनत करनी होगी। 18 में 51। पहली गेंद तेज स्क्रीन बॉल, यो मिसाइल विल डेफिनेटली डंडे उखाड़ कर निकाल दी, बैट्समैन आउट। गेंद के ऊपर यहां पर सदमा दिया है बल्लेबाजी करने वाली टीम मास्टर सूर्या को गेंदबाज अतुल ने। और अतुल की चर्चा करेंगे, इनके पास रफ्तार है, इनके पास गति है और रफ्तार से गिरफ्तार किया बल्लेबाज को और पहला विकेट। तो अमोल चिमने के लिए भी सुवर्ण मौका है। अमित गोवारी साहब, इनकी ओर से बिल्कुल 1000 का इनाम दिया जाएगा। अगर अमोल ने यह मैच जिता दिया तो डिंग डोंग ग्रुप इनकी ओर से ताज होटल के लिए पार्टी, तो 1000 का इनाम भी आपके लिए। चलिए, सुवर्ण मौका है, मैच जिताते हैं तो ताज होटल में एक चाय कॉफी के साथ बड़ी पार्टी आपकी होगी। और आपको पता ही होगा कि ये कॉफी की कीमत कितनी होती है ताज होटल में। तो चलिए, मौका बन सकता है इस खिलाड़ी के लिए। गेंदबाज तैयार। ओ, पहली गेंद के ऊपर बड़ा हिट खेलने का प्रयास किया था, जरूर बल्लेबाज ने दिखा दे रहे थे कि मिड विकेट जो स्वर्गीय बलराम पाटिल स्टैंड है ना, उसी दिशा में वो छक्का दागने का प्रयास था इनका। डॉट बॉल की समाप्ति, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बची है 16, जीतने के लिए चाहिए 51 रनों की आवश्यकता। 2 खिलाड़ी एक दूसरे के साथ बातचीत करते हुए असंभव शब्द का प्रयोग केवल कायर ही करते हैं। बहादुर और बुद्धिमान व्यक्ति अपना मार्ग स्वयं बनाते हैं। अब यहां पर अपना मार्ग खुद बनाना होगा इन बल्लेबाजों को। 16 में चाहिए 51 की दूरी। अतुल तैयार। और इस बार स्लोवर गेंद की थी, फिर से एक बार क्रॉस पैडेड खेलने का प्रयास किया था। डॉट बॉल खेलना ये बहुत खतरनाक हो सकती है आपके लिए, और अतुल की ये खतरनाक गेंदबाजी नजर आती हुई। इस ओवर में अतुल ने एक भी रन नहीं खर्च किया, यानी कि जिस ओवर में रन चाहिए उस ओवर में रन नहीं बन रहे।
पावर पे का ओवर है, इसके बाद फील्डिंग हटाई दी जाएगी। एक बैटिंग पावर पे आपके पास था, आने वाली 2 गेंदों में कम से कम 2 छक्के की तलाश तो जरूर लगानी होगी। इस बार भी डॉट बॉल, तेज तर्रार गेंदे, तेज तर्रार बल्ला मैदान के अंदर दिख रहा है, लेकिन ठीक से संपर्क हो नहीं रहा है बल्ले और गेंद का। तो अब तक डॉट बॉल की समाप्ति, 4 गेंदे डॉट। इस प्रतियोगिता में मेडन ओवर की अगर बात करेंगे तो एक मेडन ओवर अभी तक नहीं हुआ है, तो ये अगर होगा तो पहला मेडन ओवर हो सकता है, लेकिन अभी भी 2 गेंदे शेष बाकी है गेंदबाज की। 5 गेंदे डॉट। कामोठे जुई पड़ा प्रीमियर लीग का यह पहला मेडन ओवर क्या अतुल के नाम पर होगा? खड़े खड़े बांध के रखा है बल्लेबाज को। जिंदगी में तकलीफ कितनी भी हो, कभी हताश मत होना मेरे दोस्त, क्योंकि धूप कितनी भी तेज क्यों ना हो, समंदर कभी सूखा नहीं करते। यहां पर पूरी तरीके से रुके हुए बल्लेबाज कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं, और विजेता तब रुकता है जब वो जीत जाता है। 5 गेंदे लगातार डॉट, 13 गेंदों में चाहिए लगभग 51 रनों की आवश्यकता। स्विच हिट करने का प्रयास, मेडन ओवर। एक बार जोरदार तालियां हो जाए दोस्तों इस गेंदबाज के लिए। कामोठे जुई पड़ा प्रीमियर लीग का पहला मेडन ओवर अतुल के नाम पर, ठोक दीजिए। प्रवीण गायकर यांचं समालोचन ऐकून गोपीनाथ शेठ भगत यांनी त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। तर धन्यवाद, मनापासून आभार। आपण आमच्या समालोचनाची कदर खऱ्या अर्थाने केलीत आणि आमच्यावर प्रभाव देऊन आपण 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आमच्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून आभार धन्यवाद देतो। कारण गोपीनाथ भगत साहेब आल्यानंतर नेहमी खेळाडूंसाठी समालोचकांसाठी बक्षिसांची वर्षाच असते, आणि जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करत असतो नेहमी त्यांचा आमच्यासाठी पाठबळ राहिले, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले में। आप जीतने के लिए आने वाली 12 गेंदें महज बची है और 51 रनों की आवश्यकता है। जिस पर ये दुनिया हंसी है उसी ने इतिहास रचा है। क्या ये मैदान के ऊपर अब नए बल्लेबाज जो है विक्रांत, जो नॉन स्ट्राइक एंड पर थे, अब स्ट्राइक एंड पर, पिछली 6 गेंदों में नॉन स्ट्राइक एंड पर थे, अब यहां पर मौका मिला है, क्या यहां पर वार पलटवार कर पाएंगे? पहली गेंद फुल टॉस, स्क्वायर लेग के मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई, रन नहीं लेना चाहते क्योंकि स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास कर रहे हैं। देख पंडित गोवारी जो सबसे अनुभवी गेंदबाज है, इनके लिए विकेट हैट्रिक के लिए 2 विकेट के लिए भी 1000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। चलिए यहां पर मौका जरूर है गेंदबाजों के लिए भी बल्लेबाजों के लिए, लेकिन देखेंगे अब यहां पर लगभग देखा जाएगा तो 11 गेंदों में आपको 9 छक्के दागने होंगे, तभी यह मुकाबला आपके हाथ में आएगा। यह गेंद ऑफ स्टंप से बाहर है, पड़ने वाली बिल्कुल थोड़ा सा बाहर रखा, शरीर से दूर करने की कोशिश की थी। वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। 72 रनों का लक्ष्य का पीछा करना है। फिलहाल अभी भी बात करेंगे तो महज अर्धशतक यानी कि 50 रनों की दूरी है। ये टाइम वेस्ट नहीं कर बेटा, क्योंकि ये क्रिकेट फास्ट है, यहां गेंदें कम बची है। फुल टॉस नहीं मिलेगी ऐसी गेंदें आपको बार बार। अगर इस तरीके की गेंदों को आप छोड़ देते हैं तो यह आप समझ लीजिए कि कामोठे जुई नौपड़ा प्रीमियर लीग से बाहर होने का आपका यह रास्ता है। आप छोटा मोटा मुकाबला नहीं खेल रहे हो, कोई गली मोहल्ले का मुकाबला नहीं खेल रहे हो, ये कामोठा जुई नौपड़ा प्रीमियर लीग का मुकाबला खेल रहे हो। यहां पर ये डॉट बॉल की समाप्ति नहीं करनी पड़ेगी, नहीं तो 15-52 पैक करके जाना पड़ेगा। जड़ में डालने का प्रयास, फिर से एक बार ना दांडा ना शेंडा, मोतीराम भोईरवी डायरेक्ट बूंदा, यॉर्कर गेंद देखने को मिली, रन मिलेगा मात्र सिंगल। क्या यह मुकाबला छोड़ने के लिए विवश हो चुके मास्टर सूर्या 11, जिनका अब तक का सफर काफी शानदार रहा था, और मास्टर सूर्या 11 टीम थोड़ी सी दबाव में नजर आती हुई। परेश मात्रे पिछले 8 साल केजीएन के लिए लड़ रहे थे, लेकिन इस बार शॉट अच्छा है, सीधा जाएगी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में। विकेट नंबर गिरेगा टोटल तीसरा। मास्टर सूर्या 11 टीम के बल्लेबाज मैदान से बाहर।
ये 50 रनों की जरूरत, यानी कि 8 गेंदों में 8 छक्के भी लगाते हैं ना तो रन 48 बनेंगे। जिस तरीके से रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विराट कोहली को अब तक आईपीएल का एक भी कप नहीं मिला, वैसे ही परेश म्हात्रे को भी केजीएन कामोटे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग का एक भी कप नहीं मिला था। शायद वो मन्नत आज पूरी होगी, शायद फाइनल के कगार पर वो टीम अब पहुंचने के कम समय है जो पहुंच सकती है। किरी चिमने आते ही बड़ा शॉट खेला था जरूर उन्होंने, लेकिन डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 23 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 49 रनों की जरूरत है। एक बॉल इस ओवर का बचा हुआ है। नेक्स्ट मैच बिल्कुल साई 11 नौपाड़ा, यानी कि हमारे नगर सेवक गोपीनाथ भगत साहब, इनके गांव की टीम, परशुराम परदेशी साहब कोचिंग करेंगे और कप्तान साई 11 नौपाड़ा टीम के संदेश भगत होंगे। तो एक तरफ एनडी 11 और गोपीनाथ जी भगत साहब खुद पैकर भी है उस टीम के, और निश्चित तौर पर आज देखिए सही समय पर उनकी यहाँ पर मेहमान नवाजी, इन मैच का आनंद जरूर लेंगे। लेकिन सेकंड सेमीफाइनल बिग फाइट होगा कि फाइनल के लिए कौन पहुंचेगा, इसका भी जवाब आपको थोड़ी देर में पता चलेगा। 4 ओवर के बाद रन संख्या 23, 49 रनों की आवश्यकता। डीजे नंबर 15 52 अब यहां पर शायद पैक होने के कगार पर है मास्टर सूर्या 11 टीम। एक ओवर में संदेश 49 रन बड़ा टारगेट है, क्योंकि राजीव गांधी मैदान के ऊपर एकवीरा मानकोली टीम ने भिवंडी से बिलोंग करती है, जिन्होंने सुकापुर टीम के खिलाफ 43 रन चेस किए थे। ये क्रिकेट का रिकॉर्ड दर्शकों को बताना भी जरूरी होता है। करण मडवी ने 36 रन चेस किए थे एक ओवर में, ये दर्शकों को बताना भी जरूरी होता है। 48 बहुत है, देखा जाएगा, क्रिकेट का खेल है, लेकिन जितने मार्जिन से हारे जाएंगे वहां पर सोचेंगे कि कहां पर गलतियां हुई, आपके गेंदबाजों ने कहां पर रन खर्च किए। गेंदबाजी में दूर वाले परिवर्तन, अक्षय मात्रे, आइए अक्षय स्वागत है आपका। बड़े शॉट खेला जरूर है, लेकिन ये विकेट मेरे ख्याल से विराट कोहली के जन्मदिन पर उनको यहां पर कबूल की होगी, और ये पहला झटका। खुश है अच्छी एक और गेंद। तैरना सीखना है तो पानी में उतरना ही पड़ेगा मेरे दोस्त, और मैदान में जीतना है ना तो तुझे मेहनत करके लड़ना ही पड़ेगा। अब तो यहाँ पर पूरी तरीके से मैच यू आर वाचिंग वन साइडेड। मास्टर सूर्या 11 का खेमा पूरी तरीके से नाकाम है। परेश म्हात्रे का खेमा, हनुमान गोवारी स्टैंड काफी खुश नजर आता हुआ, शरीर से थोड़ा सा दूर फेंकने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। अब गेंदें बची है टोटल मेरे ख्याल से 3, और 3 गेंदों में चाहिए लगभग 49 रनों की आवश्यकता। सबसे बड़े लंबे मार्जिन से हार के कगार पर मास्टर 11 सूर्या टीम। लेकिन दोस्तों कहीं मत जाइए, इसके बाद आपको सेकंड सेमीफाइनल का बड़ा मैच होगा, लेकिन देर ही भले सही। बड़ा शॉट तो लगा है, लेकिन एफर्ट कितने लाजवाब। अतुल म्हात्रे थे वहां पर खिलाड़ी, जो छक्का जा रहा था उस छक्के को भी रोकने का प्रयास उन्होंने किया, और लगभग अपने टीम के लिए 5 रन बचाए। ये कॉन्फिडेंस होता है कि आप गेंदबाजों का मनोबल बढ़ा सकते हो, आत्मविश्वास बढ़ा सकते हो। इस तरीके की फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग नजर आती हुई। क्या बढ़िया यहां पर छक्का रोका। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। गिरीश चिमने का बड़ा शॉट है, एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, सीमा पार, 4 रन। ये पहले करना चाहिए था आपको दोस्तों, कहीं में चाहिए। इसके बाद सेकंड सेमीफाइनल साई 11 नौपाड़ा, यानी कि कप्तान संदेश भगत और टीम के पैकर नगर सेवक गोपीनाथ जी भगत साहब, इनकी ये टीम। तो दूसरी तरफ सामने ही मेरे ख्याल से एनडी 11 योगेश स्मृति टीम के पैकर हमारे ज्ञानदेव म्हात्रे साहब, इनकी ये टीम, यानी कि दोनों पैकर एक मैदान के ऊपर मंच पर मौजूद है। तो ओवर की समाप्ति, मुकाबला जीता। अभिनंदन परेश, आपके टीम का। स्वर्गीय हनुमान गोवारी 11 टीम गोस टू द फाइनल। पिछले 7 साल का इंतजार समाप्त हुआ और फाइनल में पहुंची पहली टीम स्वर्गीय हनुमान गोवारी 11। अभिनंदन। बिनजोड बिनजोड बिनजोड, जय हनुमान प्रसन्न। हंसिका अजित म्हात्रे कामोठे प्रस्तुत।